कर्मा हिलिंग काही ज्या आपल्या लाईफमध्ये ना रेपिटेटिव्ह पॅटर्न्स असतात, in terms of relationship, in terms of career, in terms of finances, in terms of health. So how की in terms of relationships की रिलेशन जास्त वेळ टिकत नाहीत किंवा तुम्हीच सफर करता की मी किती चांगली वागले किंवा किती चांगला वागलो, लोक मला सोडून जातात किंवा मला धोका देतात किंवा माझ्याशी वाईट वागतात. काही लोकांच्या बाबतीत ना हे रेपिटेटिव्ह होत असतं, राईट. फायनान्सेसचं बघायला गेलो तर मी लोकांना पैसे देते आणि माझे पैसे परतच येत नाही किंवा खूप वर्ष लागतात पैसे परत यायला. आणि ते एकाच्या बाबतीत नाही, मोस्टली 80-90% लोकांच्या बाबतीत हाच पॅटर्न तुमचा असेल. सो दिस इज अ रेपिटेटिव्ह पॅटर्न. किंवा हेल्थ वाईज तुमचे रिपोर्ट्स नॉर्मल आहेत पण तरीसुद्धा तुम्ही आजारी पडताय. आणि हे बऱ्याचदा होतं लाईफमध्ये की रिपोर्ट्स नॉर्मल आहेत किंवा मी कुठे पडले नाही आहे किंवा काय झालं नाही आहे, तरी पण अचानक पेन डेव्हलप होतो आहे किंवा काही ना काही गोष्टी रेपिटेटिव्हली डेव्हलप होतात ना, दॅट मीन्स की तुम्हाला कर्मा हिलिंगची गरज आहे. ओके. मी हा जे तुम्ही म्हणालात की हेल्थ इश्यूज हे खूप जणांच्या लाईफमध्ये बघितलं, खूप त्यांचं डॉक्टरचं बिल वाढतच असतं. हो. खूप म्हणजे असे लोक आहेत की ज्यांच्या घरी काही ना काहीतरी मग आजार चालूच असतं त्यांच्या घरामध्ये आणि तो आयडेंटिफाय पण होत नाही की कशामुळे हे आहे. हे मी खूप बघितलंय खूप मित्रांच्या घरी. ते बऱ्याचदा डॉक्टर्स चेंज करतात, कधी ॲलोपॅथी, कधी नॅचरोपॅथी किंवा कधी होमिओपॅथी, आयुर्वेदिक सगळं करून घेतात ते, तरी पण तो प्रॉब्लेम आयडेंटिफाय होत नाही. सो दॅट टाईम आय थिंक यू शुड ट्राय कर्मा हिलिंग. कारण हे जे मागच्या जन्मातले आपले कार्मिक गोष्टी असतात ना, ते ह्या आयुष्यात तुम्हाला बॉदर करतात किंवा त्याचा तुम्हाला त्रास होतो. मग त्या पद्धतीने तुम्ही एकदा चेक करून बघा. आणि त्याच्यात पण खूप सारे आम्हाला छान रिझल्ट्स मिळतात कर्मा हिलिंगमध्ये. आणि त्याच्यातही तुम्हाला काहीच करायचं नाही आहे. सो ज्या मोडॅलिटीज मी प्रॅक्टिस करते त्याच्यामध्ये समोरच्याला काही करायचं नसतं. दे हॅव टू जस्ट एन्जॉय द रिझल्ट्स ऑफ द हिलिंग. हा पण साऊंड हिलिंगचाच पार्ट आहे? नाही, हा साऊंड हिलिंगचा पार्ट नाही आहे, हा वेगळी मोडॅलिटी आहे. सो ह्याच्यामध्ये आम्ही ग्रुप सेशन्स नाही करू शकत. ओके. ह्याच्यामध्ये 1-on-1 मी करते. ओके. आणि साऊंड हिलिंगमध्ये 1-on-1 पण असतं आणि ग्रुप हिलिंग पण असतं, बट आय स्पेशलाइज इन ग्रुप हिलिंग. ओके. मी त्याच्यामध्ये जास्त काम करते. तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात म्हणजे हा नक्की व्हिडिओ तुम्हाला आवडलाय. ह्याचा पूर्ण व्हिडिओ, पूर्ण पॉडकास्ट आपल्या मेन यूट्यूब चॅनलवर आहे, ज्याचं नाव आहे वन टेक विथ अनिकेत. हे चॅनल तुम्ही नक्की फॉलो करा. आणि इंस्टाग्रामवर आम्ही बऱ्याच रील्स ह्या व्हिडिओच्या अपलोड केलेल्या आहेत, त्या पण तुम्ही सगळ्या बघा. आणि वन टेक विथ अनिकेत हे इंस्टाग्राम चॅनल पण फॉलो करा.